गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। तर तुम्हाला कल्पना आहे गेली काही दिवस आपण वेगळे वेगळे व्हिडिओज बनवत आहे। महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड एग्जाम मध्ये मॅक्झिमम मार्क्स मिळावे, तसेच नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिटिव्ह एग्जाम्स मध्ये महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यार्थी चमकावे यासाठी हा व्हिडिओ तयार करण्याचा परपंच आम्ही मांडलेला आहे। तर काल आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा टॉपिक शिकत होतो। याच्यामध्ये काल काही कनेक्टिव्ह्ज आपण शिकलेलो आहे। आज त्याच्या पुढच्या कनेक्टिव्ह्ज आपण बघणार आहोत। काल आपण कंजक्शन, डिसजंक्शन आणखी इम्प्लिकेशन अशा 3 कनेक्टिव्ह्ज शिकलो होतो। आज आपल्याला बाय कंडिशनल म्हणजे डबल इम्प्लिकेशन आणखी निगेशन या 2 कनेक्टिव्हिटीज शिकायच्या आहेत। तर बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशनचं सिंबल आहे, या टाइपचं सिंबल असतं, बोथ साइड एरो असणारं सिंबल आहे। याला आपण बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन असं म्हणतो आहे। तर समजा माझ्याकडे 2 सब स्टेटमेंट असतील, P आणि Q ही 2 सब स्टेटमेंट आहेत आणि ही 2 सब स्टेटमेंट इफ अँड ओन्ली इफ या लॉजिकल कनेक्टिव्हिटीने मी जोडलेली असतील, कंबाईन केलेली असतील, तर आपण त्या कंपाऊंड स्टेटमेंटला बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन असं म्हणतो आहे। मी त्याची डिटेल इन्फॉर्मेशन बोर्डवरती लिहिलेली आहे, तुम्ही बघा एकदा। इफ 2 स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय यूजिंग लॉजिकल कनेक्टिव्ह इफ अँड ओन्ली इफ, then it is called as biconditional or double implication। जर 2 स्टेटमेंट मी कंबाईन केलेली असतील, इफ अँड ओन्ली इफ नावाची कनेक्टिव्हिटी, लॉजिकल कनेक्टिव्हिटी वापरून जर 2 स्टेटमेंट मी कंबाईन केली असतील, तर त्याला आपण बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन म्हणतो आहे। आता डबल इम्प्लिकेशन डिनोट करत असताना, लिहित असताना P डबल इम्प्लाइज Q किंवा P बाय कंडिशनल Q असं लिहितात आणि वाचताना हे कसं वाचतात बघा। P बाय कंडिशनल Q असं रीड केलं जाईल किंवा P इफ अँड ओन्ली इफ Q असं रीड केलं जाईल किंवा P डबल इम्प्लाइज Q असं रीड केलं जाईल। तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल बाय कंडिशनल म्हणजे काय। जर 2 स्टेटमेंट इफ अँड ओन्ली इफ न कनेक्ट केलेले असतील, कंबाईन केलेले असतील, तर त्याला आपण बाय कंडिशनल म्हणतो, राईट। तर आता आपण बाय कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय बघितलं किंवा डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय बघितलं। आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू ऑफ बाय कंडिशनल स्टेटमेंट बघायचं। व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे। तुम्ही हा पार्ट जर लक्षात घेतला, जर बोथ एंट्रीज T असतील तर T येतं किंवा बोथ एंट्रीज जर F असतील तर F येतं। एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्ही त्याची ट्रूथ व्हॅल्यू ठरवू शकता। समजा माझ्याकडे P आणि Q ही 2 सब स्टेटमेंट आहेत, आणखी ती 2 सब स्टेटमेंट इफ अँड ओन्ली इफ न जोडलेली आहेत, म्हणजेच बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन त्याच्यामध्ये आहे। तेव्हा बोथ एंट्रीज म्हणजे फर्स्ट सब स्टेटमेंट सुद्धा ट्रू आणि सेकंड सब स्टेटमेंट सुद्धा ट्रू असेल तर ते जे बाय कंडिशनल स्टेटमेंट आहे ते ट्रू येतं। आणखी बघा, बोथ एंट्री जर F असतील तरी सुद्धा Tच येतं। म्हणजे इथं मी लिहिलेलं आहे बघा, P डबल इम्प्लाइज Q किंवा P बाय कंडिशनल Q
इज ट्रू, हे जे आहे बाय कंडिशनल हे ट्रू कधी असतं, इफ P and Q have same truth value, म्हणजे P आणि Q both are same असतील किंवा P and Q both are F असतील तर याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येते, म्हणजे T येते. अदरवाइज इट इज फॉल्स, इतर केस मध्ये ती फॉल्स येते. इथं त्याचा ट्रूथ टेबल मी दिलेला आहे, 3 कॉलम केलेले आहेत, P Q आणि P बाय कंडिशनल Q. Q च्या कॉलम मध्ये TF अल्टरनेटिव्ह लिहिलेला आहे. P च्या कॉलम मध्ये 2 टाइम्स T 2 टाइम्स F लिहिलेला आहे. इथं बोथ एंट्रीज T असल्यामुळे T लिहिलेला आहे, इथं बोथ एंट्रीज F असल्यामुळे F लिहिलेला आहे आणि बाकीच्या 2 केसेस मध्ये मी इथं F लिहिलेला आहे. इथं दोन्ही इनपुट ज्याला आपण म्हणतो ती सेम आहे म्हणून टी, इथं दोन्ही इनपुट सेम आहे म्हणून टी. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. बोथ इनपुट, बोथ एंट्रीज, बोथ सब स्टेटमेंट सेम ट्रूथ व्हॅल्यू असेल तर आणि तरच टी येतं, अदरवाइज एफ येतं. हा ट्रूथ व्हॅल्यू ठरवण्याचा कन्सेप्ट आहे. राईट डाऊन. हे जे बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन स्टेटमेंट जे आहे हे स्टेटमेंट आणखीन कुठल्या कुठल्या पद्धतीनं रीड करतात किंवा आणखीन कुठल्या पद्धतीनं ते लिहिलं जातं. जे विद्यार्थी नॅशनल लेवलच्या एक्झाम्स देणार आहेत, म्हणजे जेई मेन आणि ॲडव्हान्स देणार आहेत, एनडीए चे एक्झाम्स देणार आहेत, नाटाचे एक्झाम्स देणार आहेत, केव्हीपीवाय चे एक्झाम्स देणार आहेत किंवा व्हीआयटी बिट्स पिलानी सारख्या नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, त्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. फक्त स्टेट बोर्डची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन हे शब्द माहित असले तरी चालतील, मात्र नॅशनल लेवलच्या एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांना याच्या पलीकडे हे या गोष्टी माहित असणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा की बाय कंडिशनल स्टेटमेंट आणखीन कशा पद्धतीनं लिहिलं जातं, व्यक्त केलं जातं हे पहिलं तुम्हाला माहिती आहे. P if and only if Q हे तुम्हाला माहित असणारी गोष्ट आहे. सेकंड बघा, P implies Q and Q implies P. थर्ड बघा, P implies and implied by Q. फोर्थ बघा, P is necessary and sufficient for Q. फिफ्थ बघा, Q is necessary and sufficient for P. सिक्स्थ, P is equivalent to Q. अशा पद्धतीनं हे बाय कंडिशनल स्टेटमेंट लिहिलं जाऊ शकतं. कारण बऱ्याच वेळा क्वेश्चन मध्ये वेगळ्या पद्धतीनं काहीतरी मांडणी केली आणि हे जर तुम्हाला माहित नसेल तर हे बाय कंडिशनल आहे हे माहित नसेल तर प्रॉब्लेम होईल, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. राईट डाऊन. आता बाय कंडिशनल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ठरवणारे काही क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. गिवन स्टेटमेंट काय आहे बघा, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ द सन रायजेस इन द वेस्ट. आता बघा याच्यामधलं जे पहिलं सब स्टेटमेंट आहे त्याला आपण P कन्सिडर करतो आहे, दुसरं सब स्टेटमेंट आहे त्याला Q कन्सिडर करतो आहे. लेट P such that milk is white, Q such that the sun rises in the west. आता हे जे गिवन स्टेटमेंट आहे ते सिंबॉलिक फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे. The symbolic form of the given statement is, इथं बघा if and only if हे कनेक्टिव्ह वापरलेला असल्यामुळे P डबल implies Q किंवा P बाय कंडिशनल Q असं आपण हे सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहू शकतो. आता मला P आणि Q ची पहिल्या टर्म ट्रूथ व्हॅल्यू ठरवावी लागेल. गिवन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशावरती डिपेंड्स असते,
सब स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आणि कुठली कनेक्टिव्हिटी वापरलेली आहे त्याच्यावरती डिपेंड्स असते. त्यामुळं पहिल्या तर आपल्याला P आणि Q ची ट्रूथ व्हॅल्यू डिसाइड करावी लागेल. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P बघा, मिल्क इज व्हाईट, मिल्क व्हाईट आहे, हे ट्रू आहे म्हणून T लिहिलं. आता Q च्या बाबतीत बघायचं, द सन रायजेस इन द वेस्ट, सूर्य पश्चिमेला उगवतो, हे फॉल्स आहे म्हणून F लिहिलं. म्हणजे बघा, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P अँड Q आर T अँड F रिस्पेक्टिव्हली. आता मला गिवन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ठरवायची असल्यामुळे P डबल इम्प्लाइज Q इक्विव्हॅलंट, P ची ट्रूथ व्हॅल्यू T भरली, डबल इम्प्लाइज चं सिम्बॉल लिहिलं, त्याच्यानंतर Q ची ट्रूथ व्हॅल्यू F लिहिली. आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये बोथ एंट्रीज जर सेम असतील तर T येतं, अदरवाइज F येतं. आणि त्यामुळे इथं बोथ एंट्रीज सेम नाही म्हणून मी F लिहिलं. म्हणून the truth value of the given statement is F. So write down. तर ट्रूथ व्हॅल्यू ठरवण्याचा सेकंड क्वेश्चन आता आपण बघणार आहोत. राइट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट मध्ये सेकंड क्वेश्चन काय आहे बघा. गिवन स्टेटमेंट 3 + 8 greater than 12 if and only if 5 into 4 is less than 25. या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला ठरवायची आहे. यातलं पहिलं सब स्टेटमेंट P कन्सिडर करणार आहे, दुसरं सब स्टेटमेंट Q कन्सिडर करणार. लेट P such that 3 + 8 greater than 12. Second sub statement Q such that 5 into 4 less than 25. The symbolic form of the given statement. Symbolic form ठरवत असताना लॉजिकल कनेक्टिव्हिटी काय वापरलेली आहे याच्याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. इफ अँड ओनली इफ वापरलेला आहे म्हणजे डबल इम्प्लिकेशन आहे म्हणून P डबल इम्प्लाइज Q लिहिणार आहे. आता द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P अँड Q डिसाइड करूया. 3 + 8 greater than 12 हे ट्रू आहे की फॉल्स आहे. कारण 3 + 8 केलं तर किती येतं, 11 येतं. आणि 11 12 पेक्षा ग्रेटर आहे का तर नाही आहे, म्हणजे P ची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येणार आहे. Q च्या बाबतीत विचार करा, 5 × 4 केलं तर 20 येतं, 20 लेस दॅन 25 म्हणजे हे ट्रू आहे, म्हणजे Q ट्रू आहे. म्हणून मी इथं लिहिलेलं आहे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P अँड Q आर F अँड T रिस्पेक्टिव्हली. आता गिवन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ठरवायची असल्यामुळे सिम्बॉलिक फॉर्म आहे P डबल इम्प्लाइज Q इक्विव्हॅलंट. याची ट्रूथ व्हॅल्यू आणि याची ट्रूथ व्हॅल्यू इथं भरलेली आहे म्हणजे F डबल इम्प्लाइज T येणार. आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये बोथ एंट्रीज सेम असतील तर T येतं, अदरवाइज F येतं. हे अदरवाइज कॅटेगरीज मध्ये येतं म्हणून इथे F आलेला आहे. म्हणून ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज F. राइट डाउन. तर बाळू आता आपण निगेशन ही लास्ट नंबरची कनेक्टिव्हिटी बघणार आहोत. निगेशन ऑफ अ स्टेटमेंट हे जे आडवं पाडलेलं S आहे त्याला आपण निगेशनचं सिम्बॉल म्हणतोय. आता गिवन स्टेटमेंट मध्ये प्रॉपर प्लेसला तुम्ही नॉट इन्सर्ट केलं तर जे मिळणारं न्यू स्टेटमेंट आहे त्या न्यू स्टेटमेंटला ओरिजिनल स्टेटमेंटचं निगेशन असं म्हणतात. आता कधी कधी निगेशन करत असताना आपण नॉट वापरत नाही. उदाहरणार्थ इक्वल असेल तर नॉट इक्वल असं वापरतो आहे, म्हणजे इक्वल साइनच्या ऐवजी नॉट इक्वलचं साइन वापरतो आहे. ग्रेटर दॅन इक्वल असेल तर लेस दॅनचं साइन वापरतो आहे. लेस दॅन इक्वल असेल तर ग्रेटर दॅनचं साइन पण वापरतो आहे निगेशन करताना. आपण एक्झाम्पल बघत असताना ते बघणार आहे. मात्र तुम्ही इंग्लिश मध्ये जेव्हा एखादं वाक्य निगेटिव्ह बनवत असता म्हणजे
ज्याला आपण निगेटिव्ह सेंटेन्स फॉर्म करणे म्हणतो तेव्हा किंवा अपोजिट सेंटेन्स फॉर्म करणं असं म्हणतो तेव्हा तुम्ही मीनिंग चेंज होणार नाही याची काळजी घेत असता. मॅथमॅटिक्स मध्ये मीनिंगशी काहीही संबंध नसतो. फक्त प्रॉपर प्लेसला तुम्ही नॉट इन्सर्ट केलेलं आहे की नाही ते बघितलं जातं. मॅथमॅटिक्स मध्ये जेव्हा गिवन स्टेटमेंटचं तुम्ही निगेशन करता तेव्हा ओरिजिनल स्टेटमेंटच्या बरोबर अपोजिट मीनिंगचं सेंटेन्स मिळत आहे. ही इन्फॉर्मेशन मी बोर्डवरती लिहिलेली आहे बघा. negation of a statement when not is used at a proper place in a given statement it form a new statement which has a meaning opposite to that of the given statement. This new statement is called negation of the given statement. The symbol of negation is हे जे आडवं काढलेले s हे सिंबल ऑफ निगेशन आहे. The negation of the given statement can also be obtained. बघा negation of the given statement आणखी कुठल्या पद्धतीने आपल्याला मिळवता येतं. Can also be obtained by using it is not true that. It is not true that ही जी फ्रेज आहे ही फ्रेज वापरून सुद्धा निगेशन मिळतं. तसंच इट इज फॉल्स दॅट ही फ्रेज वापरून सुद्धा तुम्हाला निगेशन मिळवता येतं. एक्झाम्पल सोडवत असताना या फ्रेजेस कशा वापरायच्या ते मी तुम्हाला सांगेन. आता फक्त ही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही राईट डाऊन. तर निगेशनच्या काही प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत. बघा इफ P is true म्हणजे गिवन स्टेटमेंट जर ट्रू असेल then its negation is not P. गिवन स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन not P is false. गिवन स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन काय येणार फॉल्स येणार. गिवन स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचं गिवन स्टेटमेंटचं निगेशन जे आहे ते ट्रू येणार. If P is true then its negation is not P is true. P जर false असेल तर not P true येणार. इथं बघायचं the negation of a statement is a statement itself. बघा इथं negation P is equal to P. आणखी इथं ट्रूथ टेबल दिलेला आहे P आणि not P. P जर T असेल तर not P F येतं. P जर F असेल तर not P T येतं. राईट डाऊन दिस इन्फॉर्मेशन. तर निगेशनशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग असा गिवन क्वेश्चन आहे. गिवन स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन लिहायचं आहे. पहिलं स्टेटमेंट काय आहे बघा. 2 is a prime number. आता 2 is a prime number गिवन स्टेटमेंटला मी P असं कन्सिडर केलं. लेट P such that 2 is a prime number. आता मला याचं निगेशन करायचं आहे म्हणजे P चं नॉट P होणार आहे. नॉट P काय मिळणार बघा. पहिली मेथड मी सांगतो आहे ती म्हणजे योग्य ठिकाणी नॉट इन्सर्ट करून आपल्याला निगेशन मिळवायचं आहे. म्हणजे 2 is not a prime number म्हणजे is जे आहे नॉट जे आहे ते is ला जोडून येत आहे म्हणजे हेल्पिंग वर्ब ला जोडून येत आहे. म्हणून हे जे निगेशन आहे ते नॉट प्रॉपर ठिकाणी इन्सर्ट करून मिळवलेलं आहे. दुसरी मेथड मी तुम्हाला सांगितलेलं आहे इट इज नॉट ट्रू दॅट. ही जी फ्रेज आहे ही फ्रेज वापरून निगेशन कसं होतं नॉट P म्हणजे इट इज नॉट ट्रू दॅट 2 is a prime number. दुसरी फ्रेज जी आहे इट इज फॉल्स दॅट वापरून कसं निगेशन होईल बघा. इट इज फॉल्स दॅट 2 is a prime number. आता मी तुम्हाला तिन्ही मेथड सांगितलेले आहेत. तुम्हाला बोर्ड एक्झाम साठी यापैकी कोणतीही एक मेथड वापरायची आहे. माझ्या माहितीप्रमाणे बोर्ड एक्झाम साठी
फर्स्ट मेथड सफिशियंट आहे. मात्र जे विद्यार्थी जेईची एक्झाम देणार आहेत त्यांना ऑप्शन मध्ये असं काही असू शकतं, त्यांच्यासाठी हे जादाची इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, प्राइस इन्क्रीजेस. आता प्राइस इन्क्रीजेस याचं निगेशन करायचं आहे, म्हणजे योग्य ठिकाणी मला नॉट इन्सर्ट करून मिळेल. तिन्ही पद्धतीने मला मिळवता येईल, पण मी एकच मेथड इथं वापरतोय, प्राइस डज नॉट इन्क्रीज. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. राईट डाऊन दिस टू क्वेश्चन्स. तर आपण या ठिकाणी वेगळ्या टाईपचा क्वेश्चन बघणार आहोत. या टाईपचे क्वेश्चन्स बोर्ड एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अत्यंत महत्त्वाचे असतात, किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये पण या कन्सेप्टवर आधारित क्वेश्चन्स विचारले जातात. क्वेश्चन काय आहे बघा, इफ स्टेटमेंट P Q R ट्रू, P आणि Q ट्रू आहे and R false, R आणि S false आहे. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. इथं दोन क्वेश्चन दिलेले आहेत, दोन स्टेटमेंट दिलेले आहेत, त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला डिसाइड करायची आहे. पहिलं काय आहे बघा, नॉट P and ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे P or not R असं दिलेलं आहे. मी याची ट्रूथ व्हॅल्यू भरतो. नॉट P ची ट्रूथ व्हॅल्यू T भरली and ब्रॅकेट मध्ये Q ची ट्रूथ व्हॅल्यू T भरली, or not as it is R ची ट्रूथ व्हॅल्यू F भरली. इथं फक्त मी या स्टेपला ट्रूथ व्हॅल्यू पुट केलेले आहे. नॉट T म्हणजेच F, नॉट T म्हणजेच F and इथं ब्रॅकेट मध्ये T as it is, R as it is, नॉट F म्हणजेच T, नॉट F म्हणजेच T. हे F as it is and as it is, T or T. तुम्हाला माहिती आहे R मध्ये बोथ एंट्रीज F असेल तर F असतं, अदरवाइज T असतं, त्यामुळे इथं T आहे. इथं and आलेला आहे, and मध्ये बोथ एंट्रीज T असेल तर T असतं, अदरवाइज F असतं, म्हणून F आलं. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट F मिळाली. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन काय आहे बघा, नॉट ब्रॅकेट मध्ये P implies Q दिलेला आहे, डबल इम्प्लिकेशन R and S दिलेला आहे. मी सेकंड स्टेपला ही P Q R S च्या ट्रूथ व्हॅल्यू भरून घेतो. नॉट ब्रॅकेट मध्ये P ची ट्रूथ व्हॅल्यू T ठेवली, implies Q ची ट्रूथ व्हॅल्यू T ठेवलेली आहे, डबल implies R ची F ट्रूथ व्हॅल्यू भरली and as it is S ची F भरलेली आहे. हे and as it is लिहिलं. T implies T. तुम्हाला माहिती आहे इम्प्लिकेशन मध्ये फर्स्ट एंट्री T असेल आणि सेकंड एंट्री F असेल तर F येतं, अदरवाइज T येतं, म्हणून हे T आहे. हे डबल इम्प्लिकेशन as it is. and मध्ये बोथ एंट्री जर T असतील तर T येतं, अदरवाइज F येतं, म्हणून इथं F आलं. डबल इम्प्लिकेशन आहे इथं. हे नॉट T चं F होतं, F डबल इम्प्लाइज F. आता बोथ एंट्रीज F आहे, डबल इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही एंट्री जर सेम असतील तर T येतं, अदरवाइज F येतं, म्हणून इथं T आहे. म्हणजे गिवन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय येते, T येते. आता आज आपण कनेक्टिव्हज इथं संपवलेले आहेत. बाळांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, जेणेकरून तुमचे जे मित्र 12वी सायन्स मध्ये शिकतायत त्या मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओचा फायदा होईल. तर आज आपण इथं थांबू. उद्या आजपर्यंत शिकलेल्या सगळ्या कन्सेप्ट वरती काही क्वेश्चन्स, काही नवीन कन्सेप्ट बघणार आहोत. माझा प्रयत्न असणार आहे की मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये तुमची आवड निर्माण व्हावी, महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम मार्क्स मिळवावे, हा या उपक्रमापाठीमागचा माझा हेतू आहे. याला नक्कीच तुम्ही सर्वजण चांगली साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज थांबतो. थँक्यू.